यांच्या प्रेरणेतून सर्वांना नमस्कार. मिशन आरंभ अंतर्गत या ठिकाणी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आशिष येरेकर साहेब यांच्या प्रेरणेतून, त्याचप्रमाणे जिल्हा शिक्षणाधिकारी आदरणीय भास्कर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अकोला गट शिक्षणाधिकारी आदरणीय कुमार साहेब यांच्या सहकार्याने, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय दोरगे साहेब विस्तार अधिकारी या ठिकाणी मिशन आरंभ अंतर्गत गणित विषयाची या ठिकाणी आपण आज पहिली तासिका घेत आहोत. आणि या तासिकेसाठी आपल्याला जो काही घटक आहे, म्हणजे गणित विषयाची पहिली तासिका आहे, आणि या तासिकेचा पहिला जो घटक आहे तो आहे संख्याज्ञान. तर संख्याज्ञान या ठिकाणी आपण नैसर्गिक संख्या, त्याचप्रमाणे जे संख्या संच आहेत आपले 6, या 6ही संख्या संचांचा सविस्तरपणे आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. इयत्ता 6वी आणि 7वी मध्ये आपण या संख्या संचांचा अभ्यास केलेला आहे, परंतु एक उजळणी दाखल आपण पुन्हा एकदा याच्या संख्या संच आहे, नैसर्गिक संख्या संच, यालाच आपण नैसर्गिक संख्या संचालाच आपण नॅचरल नंबर असेही म्हणतो. त्याचप्रमाणे पूर्ण संख्या संच जो आहे त्याला इंग्रजीमध्ये होल नंबर्स असं म्हणतो. त्याचप्रमाणे तिसरा जो संख्या संच आहे पूर्णांक संख्या संच, त्याला इंटिजर नंबर्स असं इंग्रजीमध्ये म्हणतात. त्याचप्रमाणे चौथा संख्येचा प्रकार किंवा संख्या समूह आहे तो आहे परिमेय संख्या, त्याला रॅशनल नंबर्स असं आपण म्हणतो. त्यानंतर पाचवा जो संख्या संच आहे, पाचवा जो संख्या संच आहे तो आहे अपरिमेय संख्या, इरॅशनल नंबर. त्याचप्रमाणे 6वा संख्या संच जो आहे तो आहे वास्तव संख्या, त्यालाच इंग्रजीमध्ये रिअल नंबर्स असं आपण या ठिकाणी म्हणतो. तर या हे जे संख्या संच आहे, संख्याज्ञान या घटकामध्ये येतात. मुख्य घटक संख्याज्ञान आहे, आणि आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये हा जो घटक आहे या घटकासाठी 6% म्हणजे साधारणतः 3 प्रश्न या घटकावरती विचारले जातात. त्यामध्ये ते प्रश्न कशा पद्धतीचे असतात ते आपण ही संख्या संच अभ्यासल्यानंतर आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पहिला जो संख्या संच आहे तो आहे नैसर्गिक संख्या किंवा नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं? नैसर्गिक संख्या आपण मोजमाप करताना ज्या संख्येचा वापर करतो, उदाहरणार्थ 1, 2, 3, 4, 5 डॅश डॅश डॅश, हा जो संख्यांचा समूह आहे, या संख्यांना आपण मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या असतात. याला आपण मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्येमध्ये 1 पासून सुरुवात होते, आणि सर्वात या ठिकाणी 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे, आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या जी आहे ती आपल्याला सांगता येत नाही. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही, कारण पुढे डॅश 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 या पद्धतीने आहे. त्यामुळं सर्वात लहान जी नैसर्गिक संख्या आहे ती 1 आहे, आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही. या पद्धतीनं ही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल. त्यानंतर दुसरा जो संख्या संच जो आहे तो आहे पूर्ण संख्या. तर पूर्ण संख्या कशाला म्हणायचं? यामध्ये नैसर्गिक संख्यांचा
सर्व संख्यांचा समावेश यामध्ये होतो. या समूहामध्ये नैसर्गिक संख्या ज्या असतात त्या सर्व संख्यांचा म्हणजे 1 2 3 4 5 या सर्व आलेल्या आहेत. आणि या समूहामध्ये फक्त ही जी एक संख्या आहे 2 3 शून्य ही ऍड झालेली आहे. म्हणजे पूर्ण संख्या संचामध्ये किंवा पूर्ण संख्या समूहामध्ये शून्य हा या ठिकाणी वाढलेला आपल्याला दिसतो. आणि या संख्या समूहाला आपण पूर्ण संख्या संच असतो. म्हणजे पूर्ण संख्या संचामध्ये सर्व नैसर्गिक संख्यांचा समावेश होतो. या ठिकाणी शून्य ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे आणि सर्वात मोठी जी पूर्ण संख्या आहे ती आपल्याला या ठिकाणी सांगता येत नाही. एवढं आपण लक्षात ठेवायचं. त्यानंतर पूर्णांक संख्या संच. पूर्णांक संख्या संच जो आहे पूर्णांक संख्या संच कशाला म्हणायचं? पूर्णांक संख्या तर एक निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात असं येतं की नैसर्गिक संख्या या ठिकाणी आलेल्या आहेत सर्व. एक ते म्हणजे आणि पूर्ण संख्या ज्या आहेत तो शून्य आलेला आहे. आणि शून्याच्या डावीकडे ज्या ऋण संख्या आहेत यांचा सुद्धा या ठिकाणी समावेश झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी धनसंख्यांचाही समावेश आहे आणि ऋण संख्यांचाही समावेश आहे. अशा या संख्या समूहाला आपण पूर्णांक संख्या असं म्हणतो. या ठिकाणी आपण जर ऋण संख्यामध्ये ऋण एक ही सर्वात मोठी संख्या आहे. ऋण संख्या आहे. ऋण संख्येमध्ये एक ही सर्वात मोठी ऋण संख्या आहे आणि सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या मात्र आपल्याला सांगता येत नाही. धनसंख्येच्या बाबतीत आपल्याला सर्वात लहान जी या ठिकाणी संख्या आहे ती या ठिकाणी एक आहे ते आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे हा पूर्णांक संच जो आहे याच्यामध्ये नैसर्गिक संख्या समूहाचा समावेश होतो आणि पूर्ण संख्या ज्या आहेत यांचा सुद्धा या ठिकाणी समावेश होतो. त्यानंतर बऱ्याच वेळा आपला या ठिकाणी गोंधळ होतो की परिमेय संख्या कशाला म्हणायची आणि अपरिमेय संख्या कोणत्या असतात ते आपण या ठिकाणी थोडस सविस्तर पाहूया. परिमेय संख्या कशाला म्हणायचं तर म्हणजे आपल्याला जी संख्या पी छेद क्यू या स्वरूपात मांडता येते. पी छेद क्यू आणि या संख्येचे दोन प्रकार आहेत, उपप्रकार आहेत. म्हणजे एक खंडित दशांश रूप म्हणजे एखादा अपूर्णांक घेऊया आपण. आता उदाहरणार्थ या ठिकाणी आपण 5/7 हा जो अपूर्णांक आहे आपण या ठिकाणी या ठिकाणी 5/7 पहिलं उदाहरण पाहूया आपण. हे खंडित दशांश अपूर्णांकाचं उदाहरण आहे. पाहूया या ठिकाणी भाग जात नाही. दशांश चिन्ह दिलं आपण. दशांश चिन्ह दिल्यानंतर एक शून्य आपल्याला घेता येतो. साथी 49 खाली एक उरला. दशांश चिन्ह दिल्यानंतर एक शून्य आपल्याला घेता येतो. 7 1 7 इथे 3 उरले. एक शून्य घेतला. 7 चौक 28 इथे 2 उरले. वरून शून्य घेतला. 7 दुने 14 6 उरले. 7 8 56 7 8 56
इथे 4 आता माझा 35 इथे 5 आणि 5. आता यानंतर परत जर भाग दिला आपण तर हाच गट पुन्हा पुन्हा येणार आहे. या ठिकाणी परत 7 ने भाग जाईल, त्यानंतर परत 1 ने भाग जाईल, त्यानंतर 4 ने भाग जाईल, 2 ने भाग जाईल, 8 ने. हा जो गट आहे हा गट पुन्हा येणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण याचे जे 5/7 याचं जे रूप आहे ते या पद्धतीने मांडतो आपण. 7.0.174 2 8 5 आणि याच्या डोक्यावरती रेष घेतो, अधोरेखित करतो, त्याला आवर्ती असं म्हणतो. याचं वाचन करताना 5/7 बरोबर 0.चिन्ह आवर्ती 7.1.4.2.8.5 या पद्धतीने याचं वाचन करायचं. कारण हा जो गट आहे हा गट पुन्हा येणार आहे या ठिकाणी, म्हणून त्याच्या डोक्यावरती आपण रेष घेतो. म्हणून याला काय म्हणायचं आहे की याला आपण या ठिकाणी खंडित दशांश अपूर्णांक सॉरी आवर्ती दशांश अपूर्णांक हा जो आहे हा आवर्ती दशांश अपूर्णांकाचा प्रकार. त्यानंतर आपण म्हणजे दुसरा बी प्रकार पाहिला आपण. हा जो आहे 5/7 हा जो आहे हा अखंडित आवर्ती दशांश अपूर्णांक आहे. आता जे उदाहरण पाहिलं, अजून आपण एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 5/7 जे आहे हे अखंडित आणि आवर्ती दशांश अपूर्णांकाचे उदाहरण आहे, परिमेय संख्येमध्ये येतं. त्यानंतर खंडित दशांश जे रूप आहे ते कसं असतं या ठिकाणी 6/5 आहे. 6/5 या ठिकाणी 6 ला आपण 5 ने भागूया. 5 1 1 5 या ठिकाणी एक भाग जात नाही, दशांश चिन्ह दिलं आपण या ठिकाणी. दशांश चिन्ह दिल्यानंतर एक शून्य घेता येतो आपल्याला. 5 2 10 म्हणजे 5/6 जे आहे 5/6/5 याचं जे उत्तर जे आहे ते 1.2 म्हणजे या ठिकाणी पुढे भाग जात नाही. त्याचा जो भागाकार जो ही जी पद्धत आहे म्हणजे या ठिकाणी खंडित होते, पुढे भाग आपल्याला देता येत नाही किंवा खंडित रूप त्याचं सापडतं. म्हणून याला आपण काय म्हणतो की खंडित दशांश रूप म्हणजे परिमेय संख्येचे हे खंडित दशांश रूप. ज्या ठिकाणी गट पुन्हा पुन्हा येतो त्याला आपण काय म्हणतो की अखंडित व आवर्ती दशांश. म्हणजे हे परिमेय संख्येचे 2 प्रकार. एका प्रकारामध्ये भागाकार म्हणजे या ठिकाणी दशांश रूपामध्ये पूर्ण जातो, पुढे भाग आपल्याला देता येत नाही किंवा पुढे तो गट आपल्याला सापडतो. आता एक आणखी एक उदाहरण घेऊया म्हणजे आपल्या तुमच्या लक्षात येईल की 10/3 पाहूया आपण काय आहे. 10/3 हे परिमेय संख्येचं खंडित प्रकार आहे की अखंडितचा आहे ते पाहूया आपण. या ठिकाणी 3 ने भाग देऊया. 3 3 9 इथे 1 उरला, दशांश चिन्ह दिलं 1 0 3 3 9 परत 1 उरला, 1 0 घेतला, परत 3 3 9 म्हणजे आपण जर नीट निरीक्षण केलं या ठिकाणी तर आपल्याला पुन्हा पुन्हा हा 3 3 चा गट येणार आहे. मग आता हे मांडायचं कसं आपल्याला, तर हे मांडताना आपल्याला 10/3 बरोबर 3 दशांश चिन्ह आवर्ती 3 वरती 1 0 द्यायचा. या ठिकाणी रेष द्यायची नाही कारण या ठिकाणी टिंब द्यायचा, कारण एकच संख्या असेल तर त्या संख्येच्या डोक्यावरती टिंब द्यायचा. याचा अर्थ काय आहे की पुढे हा 3 3 3 3 हा अनंत वेळा येणार आहे. आपण किती वेळ भागाकार करत बसतो तरी तो भाग आपला संपणार नाही.
म्हणजे या ठिकाणी हा 3चा जो गट आहे, 3 ही संख्या आपल्याला पुन्हा पुन्हा वारंवार येणार आहे. त्यामुळं या ठिकाणी याचं जे लेखन जे आहे ते 3.चिन्ह आवर्ती 3 या पद्धतीने या ठिकाणी म्हणजे परिमेय संख्येचे आपण या ठिकाणी 2 जे उपप्रकार पाहिले, खंडित दशांश अपूर्णांक आणि ते उदाहरण दिलेले आहेत आपल्याला. 6/5 त्यानंतर 135/12. आपण जर भाग दिला त्याला तर या ठिकाणी पूर्ण भाग जातो. वाटल्यास एक उदाहरण आपण खंडितचं परत एकदा पाहूया. एकशे 35 12 एके 12 इथे 1 उरलं, 2 घेतले 5 15 झाले, 12 एके 12 आणि उरले 3. 5 जात नाही, दशांश चिन्ह दिलं आपण या ठिकाणी. इथे 1 शून्य घेतलं आपण, 12 या ठिकाणी 24 आणि उरले 6. वरून 1 शून्य घेतला, 60 झाले, 12 पंचे 60. संपला भाग. पुढे या ठिकाणी बाकी शून्य उरते, या ठिकाणी बाकी शून्य उरते, बाकी शून्य होते म्हणजे या ठिकाणी भागाकाराची क्रिया संपलेली आहे, गट पुन्हा पुन्हा येत नाही. म्हणून याला आपण काय म्हणतो, खंडित दशांश रूप असं म्हणतो. तर हे परिमेय संख्येचं लक्षात घ्यायचं सर्वांनी, कारण अपरिमेय संख्या आणि परिमेय संख्या यामध्ये आपला बराचसा गोंधळ होतो. तर त्याची उदाहरण नंतर पाहणार आहोत. आपण अगोदर थोडंसं याची प्रस्तावनाच आपली चालू आहे. त्यानंतर अपरिमेय संख्या कशा सर्वात महत्वाचा भाग आहे. बऱ्याच जणांचा अपरिमेय संख्यांच्या बाबतीत गोंधळ होतो. अपरिमेय संख्या आपल्याला अगदी पाहिल्याबरोबर लक्षात आली पाहिजे. अपरिमेय संख्या जी आहे पाहिल्याबरोबर आपल्या लक्षात आली पाहिजे ही संख्या कशी आहे, परिमेय आहे की अपरिमेय आहे. एक लक्षात घ्यायचं की ज्या संख्येचं दशांश रूप आपल्याला अखंड असतं परंतु आवर्ती नसतं, म्हणजे ते अनावर्ती असतं. म्हणजे किती भाग देत बसला तरी आपल्याला त्या ठिकाणी विशिष्ट संख्येचा गट आपल्याला त्या ठिकाणी सापडत नाही. म्हणजे हे जे भागाकाराचं जे रूप असतं हे अखंड आणि अनावर्ती अशा पद्धतीचं असतं. तर या ठिकाणी आपण या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत. लक्षात असं ठेवायचं आपण की जी पूर्णवर्ग संख्या नाही, ज्या संख्या पूर्णवर्ग नाही त्यांची वर्गमुळे ही सगळी अपरिमेय संख्या असतात. लक्षात घ्या, ज्या म्हणजे संख्यांची वर्गमुळे अपरिमेय संख्या कशा ओळखायच्या की पूर्णवर्ग नसलेल्या वर्गमुळांची ज्या संख्या असतात. उदाहरणार्थ एक उदाहरण सांगतो. उदाहरणार्थ 5 ही संख्या आहे. 5 या संख्येला वर्गमूळच नाही म्हणजे ही अपरिमेय संख्या आहे. म्हणजे ही या ठिकाणी 5 ही परिमेय आहे परंतु तिचं वर्गमूळ जे आहे वर्गमुळात 5 हे मात्र अपरिमेय संख्या. एवढं लक्षात. म्हणजे पूर्णवर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमुळे ही सगळी अपरिमेय संख्या असते. उदाहरण दिलेले आपण वर्गमुळात 2. याचा आपण जर या ठिकाणी काढलं तरी गट सापडतच नाही आपल्याला. शेवटचा ठराविक संख्या समूह आपल्याला शोधून या ठिकाणी सापडत नाही. म्हणून याला आपण काय म्हणायचं की ही अपरिमेय संख्या आहे. कारण 2 ही परिमेय संख्या आहे 2 परंतु वर्गमुळात 2 ही मात्र अपरिमेय संख्या आहे. लक्षात घ्या. 3चं सुद्धा तसे 3 परिमेय आहे परंतु वर्गमुळात 3 ही मात्र अपरिमेय संख्या. त्याचप्रमाणे 4 ही परिमेय आहे, ही संख्या परिमेय आहे परंतु या ठिकाणी वर्गमुळात 4 हिचं वर्गमूळ 2 निघता येईल, ही परिमेय आहे. पूर्ण वर्ग संख्या आहे. लक्षात घ्या. याच पद्धतीने आपण पुढे पुढे असं पाहत गेलो. 6 परिमेय आहे परंतु वर्गमुळात 6
ही मात्र अपरिमेय संख्या आहे. या ठिकाणी थोडासा विचार करा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की ज्या पूर्णवर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमुळे, पूर्णवर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमुळे ही सगळी अपरिमेय संख्या असतात. 10 घेतली आपण, ही परिमेय मध्ये येते, परंतु वर्गमुळात 10 ही मात्र अपरिमेय आहे. आता अजून कोणकोणते यामध्ये अपरिमेय मध्ये येतात? आता या ठिकाणी 22/7 आपण जर पाहिलं, पायची किंमत 22/7 आहे, म्हणजे 3.14 3.14 ही परिमेय मध्ये येते. मात्र पाय हे जे चिन्ह आहे, पाय हे अपरिमेय संख्या आहे. हा प्रश्न 2023 ला विचारलेला होता. खालीलपैकी अपरिमेय संख्या आपल्याला येणार आहे. तर पाय ही मात्र अपरिमेय संख्या आहे. म्हणजे अपरिमेय संख्येमध्ये आपल्याला त्या ठिकाणी संख्येचं अखंड रूप असतं, म्हणजे परंतु ते आवर्ती नसतं. दशांश रूप जे असतं ते अखंड असतं, परंतु ते अनावर्ती असतं. म्हणजे किती भाग देत बसलं आपण तरी आपल्याला त्या ठिकाणी विशिष्ट संख्या समूह आपल्याला शोधून सापडत नाही. या ठिकाणी हे जे आपण तुम्हाला सांगितलेलं आहे हे ध्यानात लक्षात ठेवायचं सर्वांनी की परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यामध्ये गोंधळ होता कामा नये. मला विचारलं या ठिकाणी स्क्वेअर रूट 64 वर्गमुळात 64 ही संख्या कोणती आहे? तर आपल्या पाहिल्यावर लगेच लक्षात आलं पाहिजे या संख्ये ही पूर्णवर्ग संख्या आहे आणि हिचं वर्गमूळ 8 येतं आणि 8 ही परिमेय संख्या आहे. म्हणून वर्गमुळात 64 हे जे आहे हे परिमेय संख्या आहे. मात्र वर्गमुळात आपण 63 घेतला, 63 हिचं वर्गमूळ नाही, ही मात्र अपरिमेय संख्या. त्यामुळे या सर्व ज्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत परत परत पहा, आपल्या बारकावे आपल्या लक्षात येते. थोडस बारकाईने जर पाहिलं आपण तर आपल्या लक्षात येण्यास सहज शक्य आहे. आता पुढचा जो शेवटचा संख्या संच आहे 6वा, वास्तव संख्या, त्यालाच आपण रिअल नंबर असेल वास्तव संख्या. वास्तव संख्या कशाला म्हणायची? तर वास्तव संख्येमध्ये ज्या परिमेय संख्या, सर्व परिमेय संख्यांचा समावेश होतो. लक्षात घ्या, सर्व परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांचा जो समूह आहे यांच्या समूहाला आपण वास्तव संख्या असतो. म्हणजे वास्तव संख्येमध्ये परिमेय आणि अपरिमेय या दोन्ही संख्या समूहांचा समावेश होतो. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की प्रत्येक संच हा एकमेकावरती आधारित आहे. हे या ठिकाणी उदाहरण आपण हे पाहूया की 2/7 ही जी संख्या आहे कशी आहे, परिमेय आहे की अपरिमेय आहे? वास्तवामध्ये आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी 2/7 7 2 14 खाली 6 वरून घेतला 0 7 8 56 इथे वरली 4 0 घेतला 7 5 35 खाली वरले 5 1 0 7 7 49 खाली वरले 1 वरून घेतला 0 7 1 7 इथे वरले 3 वरून घेतला 0 7 चौक 28 तुमची संख्या लगेच लक्षात आला असेल. 7 2 14 इथे गट सापडला. आता पुन्हा परत पुढे 2 नंतर 8 येईल, 5 येतील, 7 येतील, 14 हा गट पुन्हा येणार, पुन्हा येईल. परत पुढे तिसऱ्यांदा भाग दिला आपण तर हाच गट सापडेल.
म्हणजे हा जो अपूर्णांक आहे हा कोणती संख्या आहे तर हा परिमेय आवर्ती आपण पाहिलं ना आता परिमेय संख्येचा प्रकार आहे प्रकार नंबर 2 म्हणजे या ठिकाणी हा जो गट आहे हा पुन्हा पुन्हा येतो तो खंडित नाही म्हणून या ठिकाणी हा जो 2/7 ही जी संख्या आहे ती परिमेय संख्या आहे 10/3 या पद्धतीने आपण शोधू शकतो की कशा परिमेय आहे की अपरिमेय आहे म्हणजे वास्तव संख्येमध्ये परिमेय आणि अपरिमेय या दोन्ही संख्या समूहांचा या ठिकाणी समावेश होतो हे लक्षात ठेवा या ठिकाणी उदाहरण दिलेले आहेत थोड्याशा काही या ठिकाणी गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत बऱ्याच आहेत लक्षात ठेवायला एवढ्या याच्यात त्याच्या महत्वाचे जे आहेत ते आपण झटपट पाहूया या ठिकाणी सर्व नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या असतात लक्षात सर्व नैसर्गिक संख्या आपण ज्या संख्येचे जे प्रकार पाहिले नैसर्गिक संख्या पाहिजे दुसरा प्रकार जो आहे पूर्ण संख्या त्याला होल नंबर्स असं म्हणतो आपण पूर्णांक संख्या त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे आपला परिमेय संख्या चौथा परिमेय अपरिमेय आणि शेवटचा आपण पाहिलं वास्तव संख्या एक लक्षात ठेवायचं या ठिकाणी सर्व नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या असतात वरून खाली होय खालून वर नाही करायचं त्यानंतर सर्व पूर्ण संख्या या पूर्णांक संख्या सर्व पूर्ण संख्या या पूर्णांक संख्या सर्व पूर्णांक संख्या हे जे आहेत या परिमेयमध्ये येतात सर्व नैसर्गिक संख्या या ज्या आहेत या पूर्णांक संख्येमध्ये पण येतात आणि परिमेय संख्येमध्ये पण या ज्या नैसर्गिक संख्या आहेत या अपरिमेयमध्ये येतात वास्तवामध्ये पण येतात म्हणजे हे पहा या ज्या नैसर्गिक संख्या आहेत या सर्व संख्या समूहामध्ये त्यांचा समावेश होतो नैसर्गिक संख्यांचा या ठिकाणी याच्या संख्या आहेत पूर्ण संख्येमध्ये समावेश होतो पूर्णांक संख्येमध्ये समावेश होतो या ठिकाणी परिमेय संख्यांमध्ये पण येतात मात्र या ठिकाणी अपरिमेय याच्यामध्ये मात्र अपरिमेय आणि परिमेय संख्या यांचा समूह म्हणून आपल्याला वास्तव संख्या तयार होतात म्हणजे वास्तव संख्येमध्ये नैसर्गिक येतात पूर्ण येतात पूर्णांक पण येतात सर्व संख्यांचा समावेश याच्यामध्ये होतो त्या वास्तव संख्येमध्ये म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा याच्यावरती आधारित प्रश्न विचारले जातात की सर्व पूर्णांक संख्या वास्तव संख्या असतात हे विधान चुकी बरोबर त्यावेळेस मात्र आपल्याला ही पडताळणी करता आली पाहिजे परत एकदा लक्षात घ्या सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या असतात सर्व पूर्ण संख्या पूर्णांक संख्या असतात वरून खाली इथपर्यंत आपण परिमेय संख्येपर्यंत येताना मात्र हे सगळे त्याचे उत्तर होय होय येतात खालच्या संख्यामध्ये वरील संख्या येतात मात्र खालून जर वरती गेलो आपण वास्तव संख्या सर्व म्हणजे त्या सर्व वास्तव संख्या आहेत त्या सर्व वास्तव संख्या नैसर्गिक मध्ये येतात असं म्हणता येणार मात्र सर्व नैसर्गिक ज्या आहेत त्या सर्व नैसर्गिक संख्या या वास्तव संख्या संख्यामध्ये त्यांचा समावेश होतो एवढं लक्षात ठेवा आपण काही उदाहरण पाहिल्यावर लक्षात येईल आपल्या त्यानंतर सर्व पूर्णांक संख्येचा आत्ताच पाहिला सर्व पूर्णांक संख्या परिमेय संख्या असतात पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्यांची जी वर्गमूळे आहे ती अपरिमेय संख्या असतात आपण उदाहरण पाहिले
उदाहरणार्थ वर्गमुळात 10, वर्गमुळात 11 ही जी आहे हे सगळे अपरिमेय संख्या. सर्व परिमेय आणि अपरिमेय संख्या वास्तव असतात. हे बघा, आपण सर्व परिमेय आणि अपरिमेय संख्या या वास्तव संख्या असतात. आता पुढचा मुद्दा आहे महत्वाचा. एखाद्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांची अदलाबदल केल्यास तयार होणारी जी संख्या आहे त्या मूळ संख्यामधील फरक हा 9च्या पटीत असतो आणि 9ची पट ही त्या दोन अंकांमधील फरकाची असते. 9ची पट उदाहरण दिलेले आपल्याला या ठिकाणी 3258 यामध्ये दशक आणि एकक स्थानच्या अंकांची अदलाबदल केली तर आपल्याला संख्या मिळते 3285. या ठिकाणी दशक आणि एकक स्थानच्या अंकामध्ये बदल केल्यानंतर आपल्याला ही संख्या मिळते आणि दशक स्थानचा या ठिकाणी 8 आणि 5 हे अंक आहे याच्यातील फरक 3 आहे. यांच्यातील फरक या दोन्ही अंकातील या दोन अंकांमध्ये आपण अदलाबदल केली. कोणत्या? दशक स्थानचा अंक आणि एकक स्थानचा. आणि या दशक आणि एकक स्थानच्या अंकातील जो फरक आहे तो आहे 3. आता हा 9च्या पटीत कसा येतो तर या दोन्ही संख्यांची आपण वजाबाकी केली, अदलाबदल केला. मोठी संख्या 3285 मधून 3258 जर मायनस केले तर या ठिकाणी आपल्याला हे आहे 9 गुणिले 8 वजा 5 म्हणजे 9 गुणिले 3 27 फरक येतो. ही जर वजाबाकी आपण करून पाहिली 3285 वजा 3258 तर ही वजाबाकी 27 येते. म्हणजे ही 9च्या पटीत येते. एकक आणि दशक स्थानच्या अंकांची जर आपण अदलाबदल केली तर त्यांच्या अदलाबदल केल्यानंतर त्या संख्येतील जो फरक येतो तो फरक हा त्या ठिकाणी त्या संख्येच्या 9च्या पटीत येतो. एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे या ठिकाणी आपण दुसरी संख्या जर घेतली 7218 घेतली आणि 7281 यांचा किती येईल पहा फरक. 7281 आणि 7218 जर आपण या दोन अंकांमधील फरक काढला तर तो येईल 8 वजा 1. 8 वजा 1 म्हणजे 7. 7 9 63. म्हणजे अंकांतील फरक 8 वजा 1 म्हणजे 7 आले. 9च्या पटीत 9 7 63 फरक येतो. म्हणजे एकक आणि दशक या संख्येच्या अंकामध्ये बदल केल्यास त्या संख्येतील जो फरक आहे तो येणारा फरक हा त्या संख्येच्या अंकांचा जो फरक असतो म्हणजे अंकांची वजाबाकी करायची. मोठ्या अंकातून लहान अंक वजा केला आपण. 8 मधून 1 गेले 7 राहिले. 9 7 63 आणि तो 63 फरक आहे. बरेच आहेत आपल्याला या ठिकाणी. एवढे आपण यामध्ये काही गोष्टी तुम्हाला पण माहित असतील. एखाद्या संख्येतील दशक आणि एकक स्थानी समान अंक असेल तर महत्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी दुसरी एक पण आयडिया देणार आहे मी. समान जर अंक असेल तर त्या दोन्ही ठिकाणच्या स्थानिक किमतीतील फरक हा त्या अंकांच्या 10 वजा 1 म्हणजे 9 पटी इतका असतो. दशक आणि एकक स्थानासाठी आहे. दशक आणि एकक स्थान उदाहरणार्थ या ठिकाणी समान अंक आहे आणि त्या यांच्या स्थानिक किमतीतील फरक आपल्याला दिलेला आहे 270. ठीक आहे.
उदाहरण तेच परत दुसरं घेतो मी. या ठिकाणी 7 स्टार स्टार ही संख्या घेतलेली आहे मी. समानांक आहे पुढच्या ठिकाणी आणि यांच्या स्थानिक किमतीतील जो फरक आहे तो आहे 27. तो फरक आहे 27. तर त्या ठिकाणी समानांक कोणता असेल तर हे आपल्याला काढण्यासाठी काय करायचं, हा नियम पाहण्यापेक्षा तो जो फरक जो दिलेला असेल त्या फरकातील महत्तम अंक संख्या घ्यायची. म्हणजे 27 मधली महत्तम स्थानांची जी संख्या आहे ती आहे 2. 2 मध्ये 1 ऍड करायचा आणि उत्तर आलं 3. म्हणजे या ठिकाणी 3 हा अंक असणार. प्रत्येक याच्यासाठी वापरलं तरी चालेल. या पद्धतीनं आता हा जो नियम आहे थोडासा अवघड वाटेल तुम्हाला, तर हाच नियम आहे. फक्त या ठिकाणी शॉर्टकटनं काय सांगितलं आपण की जो स्थानिक किमतीतील जो फरक असेल त्या महत्तम स्थानाचा जो अंक आहे त्यामध्ये 1 ऍड करायचा, 1 मिळवायचा. म्हणजे तुम्हाला समजा स्थानिक किमतीतील फरक समान अंक आहे शतक आणि एकक स्थानी, आणि शतक आणि एकक स्थानी समान अंक आहे आणि त्याच्या स्थानिक किमतीतील फरक जो आहे तो आपल्याला दिलेला आहे 263. एक आपण संख्या घेऊया म्हणजे लक्षात येईल. या ठिकाणी समान अंक आहे पुढच्या ठिकाणी आणि त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक आहे 263. तर याच्यातला जो महत्तम स्थानचा जो अंक आहे 2, त्यामध्ये 2 मध्ये 1 ऍड करायचा म्हणजे 3. या ठिकाणी 3 हा अंक असतो. 267 हा फरक आहे. 267 या ठिकाणी ती संख्या आहे 323. त्यांच्यातील फरक 267 आहे. 300 मधून या ठिकाणी 297. सॉरी थोडस या ठिकाणी माझ्याकडनं हे झालं, परत सांगतो. या ठिकाणी थोडस या ठिकाणी मिस्टेक झाली होती माझ्याकडनं, परत घेतो ते उदाहरण मी. या ठिकाणी पुढीलच्या जागी समान अंक आहे आणि त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक जो आहे तो आहे 297. स्थानिक किमतीतील फरक 297. तर त्या ठिकाणी कोणता अंक असेल तर या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की 2 मध्ये 1 मिळवला. उत्तर बरोबर तेवढंच येतं, फक्त फरक चुकला होता सांगता. सॉरी फॉर दॅट. तर या ठिकाणी 3 जर घेतला तर या 3 ची किंमत आहे, स्थानिक किंमत आहे 300 आणि 300 मधून 3 गेली 297. तर या ठिकाणी आपण 4 अंक घेतले, 4 असेल तर त्यांचा जो फरक जो आहे तो फरक सुद्धा आपल्याला या ठिकाणी याच पद्धतीने आपल्याला काढता येतो. म्हणजे 400 मधून 4 गेले तर या ठिकाणी राहिले 396 हा फरक असेल या दोन्ही संख्या. तर यामध्ये 3 मध्ये 1 मिळाल्यावर 4 ही संख्या आपल्याला या ठिकाणी तयार होते किंवा आपल्याला काढता येते. या पद्धतीनं समान अंक जर असेल, आपल्याला किती मोठा फरक जरी दिला तरी तो आपल्याला त्या स्थानिक किमतीतील जो फरक आहे त्या महत्तम स्थानच्या अंकामध्ये 1 ऍड करायचा. उदाहरणार्थ आता या ठिकाणी आपण एक मोठी संख्या घेऊया. आपल्याला या ठिकाणी यांच्या स्थानिक समान अंक आहे पुढच्या ठिकाणी आणि त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक जो आहे तो आहे 2
स्थानिक किमतीतील फरक आहे 5,940. 5,940. तर त्या ठिकाणी खोलीच्या जागी कोणता अंक असेल, तुम्हाला मी काय सांगितलं की या ठिकाणी काय करायचं की जो मोठ्या स्थानचा अंक आहे या ठिकाणी 5 आहे, त्या 5 मध्ये 1 मिळालं, 5 मध्ये 1 मिळालं 6, तर या ठिकाणी 6 हा अंक असेल, म्हणजे 76,263. याची 6,000 मधून 60 गेली, राहता शिल्लक 5,940. म्हणजे या पद्धतीने आपण समान अंक आपल्याला काढता येतो. म्हणजे समान अंक काढताना फक्त काय करायचं, जो स्थानिक किमतीतील जो आपल्याला फरक दिलेला असेल महत्तम स्थानामध्ये, त्या ठिकाणी काय करायचं की जो मोठ्या स्थानचा जो अंक असेल या ठिकाणी 1000 स्थानचा अंक 5 आहे, त्यामध्ये 1 ऍड केला, उत्तर आलं 6. म्हणजे या पद्धतीने आपल्याला तो समान अंक काढता येतो. त्याच्यावरती उदाहरण आपण अभ्यासणार आहोत. तीच उदाहरणं आहेत, फक्त वेगळ्या पद्धतीचे आहेत, त्यामुळे आता हे काही एवढं काही सांगत बसत नाही. पुढे जाऊया. जनरल आहे, हे माहीत आहे आपल्याला. तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या तयार करणे, लहानात लहान संख्या तयार करणे, हे पण जनरली आपल्याला सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आपण थोडंसं या ठिकाणी उदाहरणांकडे जाऊया. पहिला प्रश्न आहे आपल्याला, पुढील चुकीचे विधान ओळखा. चुकीचं विधान कोणतं आहे? प्रत्येक मूळ संख्या ही नैसर्गिक संख्या असते. प्रत्येक मूळ संख्या ही नैसर्गिक संख्या असते. प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते. तिसरा पर्याय आहे, कोणत्याही 2 मूळ संख्यांची बेरीज समसंख्या येते. आणि चौथा पर्याय आहे, या ठिकाणी जोडमूळ संख्यांचा मसावी 1 येतो. या ठिकाणी आपल्याला चुकीचं विधान विचारलं, प्रश्न नीट समजावून घ्यायचा. चुकीचं विधान विचारलेलं आहे. तर या ठिकाणी प्रत्येक मूळ संख्या ही नैसर्गिक संख्या असते, बरोबर आहे. त्यानंतर प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते, आपण पाहिलं. हे विधान पण बरोबर आहे. याच्या बाबत पाहूया आपण थोडस. जोडमूळ संख्यांचा मसावी येतो, हे पण बरोबर आहे. मग आता कोणत्याही 2 मूळ संख्यांची बेरीज समसंख्या येते का? पाहूया आपण. आता समजा 2 ही मूळ संख्या आहे, 2 अधिक 3 समसंख्या आली का? 2 अधिक 5 म्हणजे या ठिकाणी तिसरा जो ऑप्शन आहे हा चुकीचा आहे. ऑप्शन नंबर 3, याचं उत्तर 3 असेल. सी हा जो पर्याय आहे हा चुकीचा आहे. या ठिकाणी आपल्याला कोणता गोल रंगवावा लागेल? तर 3 नंबरचा गोल आपल्याला या ठिकाणी रंगवावा. त्यानंतर पुढचा प्रश्न, एका संख्येतील दशक, शतक, दशक आणि एकक स्थानी अनुक्रमे XYZ हे अंक आहेत, तर त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? त्या संख्या आपल्याला स्थानिक किमतीच्या स्वरूपात मांडायच्या. आता प्रथम अनुक्रमे दिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी शतक स्थानी X आहे, दशक स्थानी Y आहे आणि एकक स्थानी Z आहे. X म्हणजे लगेच आपल्या लक्षात येतं की 100X अधिक 10Y अधिक Z हा पर्याय कुठे आहे पाहूया आपण, आणि त्या पर्यायापर्यंत जाऊया. पर्याय नंबर कुठे आहे? तो XYZ पर्याय नंबर 1. पर्याय नंबर 1 बरोबर आहे. या ठिकाणी 152.354 व 25.142
या दोन संख्यांमधील 4 या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक आपल्याला विचारला. आता तो फरक आपल्याला काढता येणं आवश्यक आहे. तो जो फरक जो आहे या ठिकाणी हा 4 आणि या दुसऱ्या संख्येतील हा 4, त्यांची स्थानं आपण महत्वाची आहे. स्थानं कोणत्या स्थानी ते अंक आहे हे आपण पाहिलं पाहिजे. तर मोठ्या स्थानी हा अंक आहे कारण हा दशांश स्थानी आहे आणि हा सहस्रांश स्थानी आहे. याची जी स्थानिक किंमत आहे या 4ची ती आहे 0.004 आणि याची स्थानिक किंमत आहे 0.004. यांची आपल्याला वजाबाकी करायची, फरक काढायचा. 10 4 गेली तर 6 म्हणजे 3 राहिले, इथे 0. म्हणजे त्याचं उत्तर आलेलं आहे 0.036. पर्याय नंबर 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. आपल्याला दशांशांच्या अंकांची स्थानिक किंमत काढता आली पाहिजे. उदाहरणार्थ याची स्थानिक किंमत आहे 3/10 आहे, याची 5/100, याची स्थानिक किंमत आहे 4/1000 आहे. म्हणजे स्थाना अनुरूप त्याची जी स्थानिक किंमत आहे ती आपल्याला दर्शवते. त्याचप्रमाणे याची 1/10 आहे. 1/10 म्हणजे 0.0 आहे. याची जी स्थानिक किंमत आहे ती आहे 0.004 म्हणजे 4.100 आणि याची स्थानिक किंमत आहे 2.1 सहस्रांश स्थानी आहे. या संख्यांच्या स्थानिक किमती पण आपल्याला अचूकपणे सांगता आल्या पाहिजे. पुढचं उदाहरण आहे प्रश्न 14. आताच आपण उदाहरण पाहिलं पहा. या ठिकाणी फुलीच्या जागी समान अंक आहे. तुम्हाला काय सांगितलं की या ठिकाणी जो फरक जो दिलेला आहे त्या फरकावरती जा. फरकावरती गेल्यानंतर या ठिकाणी जो महत्तम स्थानचा अंक आहे 4, 4 मध्ये 1 मिळवा. 4 मध्ये 1 मिळवले उत्तर आलं 5. म्हणजे या ठिकाणी 5 हा अंक असणार आहे. हा पर्याय कुठे दिसतोय आपल्याला? तुम्ही पहा 25,000 2,57,500 2,57,553. 2,57,553. पर्याय नंबर 3 हा बरोबर आहे. प्रश्न पुढचा आहे. हे एकदम सोपे प्रश्न आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही सहजतेने सोडू शकता. थोडस पुढे काही महत्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळं या ठिकाणी फुलीच्या जागी समान अंक आहे. या 2 मध्ये 1 मिळवला म्हणजे त्याचं उत्तर 3 येणार आहे. फुलीच्या जागी 3 आहे. 3 हा अंक असेल. 3, 2, 5 यापैकी प्रत्येक अंक एकाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या आपल्याला तयार करता येते. सर्वात मोठी संख्या तयार करताना नियमामध्ये पण होता हा प्रश्न. सर्वात मोठी संख्या घेताना आपण काय करतो? सर्वात मोठा अंक घेतो. सर्वात मोठा अंक आहे 5. त्यानंतर उतरत्या क्रमाने 3 आणि 2 आणि सर्वात लहान संख्या त्याच्या उलटी करायची. म्हणजे यांची काय विचारलेली आहे? यांच्यातील फरक विचारला आहे. बेरीज नाही विचारली, यांच्यातला फरक विचारलेला आहे. तो फरक इथे 7 आला, इथे 12, 297 म्हणजे पर्याय नंबर 2. या ठिकाणी पर्याय नंबर 2 हे उत्तर येईल. मागच्या म्हणजे आता जी फेब्रुवारीची परीक्षा झाली या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता. इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आत्ताचा प्रश्न आहे. समजावून घ्या सर्वांनी. सोपा प्रश्न होता तरी पण या ठिकाणी विद्यार्थ्यांकडनं काही चुका झालेल्या आहेत. सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी
ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक, सर्वात मोठी ऋण पूर्णांक यांच्यातील फरक हा खालीलपैकी कोणत्या संख्येच्या वर्गमुळा इतका असतो? फरक विचारलेला आहे. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला सर्वात लहान जी नैसर्गिक संख्या आहे, नैसर्गिक संख्या विचारली. सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे 1 आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या विचारली ती आहे ऋण 1. यांच्यातला फरक विचारला. यांच्यातला फरक आहे, फरक काढताना आपण वजाबाकी म्हणून इथं 1 + 1 = 2 म्हणजे 2 उत्तर आले. यांचा जो फरक आलेला आहे तो 2 आलेला आहे. खालीलपैकी कोणत्या वर्गमुळा एवढा असेल? प्रश्न खोल जाऊन विचार. म्हणजे 2चं म्हणजे त्याचं वर्गमूळ आहे, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी 2 हे उत्तर नाहीये, म्हणजे 4 हे उत्तर आपल्याला द्यावं लागेल. त्याचं कारण असं, कोणत्या संख्येच्या वर्गमूळ एवढा? उत्तर 2 आलेलं आहे, 4चं वर्गमूळ 2 येत आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला पर्याय नंबर 3 हे उत्तर द्यावं लागेल. 2 हे उत्तर येणार नाही. विद्यार्थ्यांनी उदाहरण सोडवलं बरोबर आणि या ठिकाणी 2 हा ऑप्शन दिला, पर्यायनं हे उत्तर चुकलेलं आहे. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे 4. कोणत्या संख्येच्या वर्गमूळ आहे? 4चं वर्गमूळ 2 येते, म्हणून त्याचं उत्तर आहे 2. थोडंसं फास्ट सांगणार आहे. या ठिकाणी 5/7 व 8/13 यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती? थोडंसं एक आपण नीट ऑब्झर्वेशन जर केलं तर आपल्या लक्षात येईल ही ऋण संख्या आहे. ही ऋण संख्या आहे, ऋण साईन बाजूला गेलेले आहे. ही ऋण संख्या आहे, ही ऋण संख्या आहे आणि ही पण ऋण संख्या आहे. आता ऋण संख्या जर असेल तर हा धन जो पर्याय आहे हा बाद झाला, हा पण बाद झाला. 2 ऑप्शन बाद झाले. आता राहिले 2च ऑप्शन राहिले, 13/21 आणि 21/14. याच्या दरम्यान येणारी परिमेय संख्या आपल्याला शोधायची आहे. 21/14 आपण या ठिकाणी 14 ने 21 ला भागून पाहिजे. 14 ने 21 ला या ठिकाणी 14 1 14 खाली उरले 7 वरून घेतला 0, 14 5 70. ही संख्या जी आहे ऋण 1च्या पुढे जाते आणि या ज्या संख्या आहेत या 0 ते ऋण 1च्या दरम्यान आहे आणि ही जी संख्या आहे ही ऋण 1च्या पुढे जाते, डावीकडे जाते. ही जी संख्या आहे हा ऑप्शन बसत नाही, उत्तर येत नाही. त्याचं उत्तर येते ऋण 13/21 हे उत्तर आहे. ही जी संख्या आहे त्या 2 संख्येच्या दरम्यान आपल्याला येईल. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे 2/4, 5/9, 7/3, 6/2. या परिमेय संख्यांपैकी कोणती संख्या पूर्णांक संख्या आहे? पाहिल्याबरोबर आपल्या लक्षात येतं इथे हा अपूर्णांक येतो, इथे या ठिकाणी हा पण अपूर्णांक आहे, हा पण अपूर्णांक आहे. इथे 2 ने बाद जातोय, 6 म्हणून या ठिकाणी ऋण 3 उत्तर येते याचं. म्हणून या ठिकाणी हे जे पूर्णांक संख्या जी आहे ती आहे पर्याय नंबर 2. ज्या संख्येचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते अशा संख्यांना टिंब व टिंब असे म्हणतात. अखंड व आवर्ती असते अशा संख्यांना आपण काय म्हणतो? 2 पर्याय आपल्याला निवडायचे. ज्यांचे अखंड आणि आवर्ती आहे अशा संख्यांना आपण परिमेय संख्याही म्हणतो.
दोन पर्याय घ्यायचे. परिमेय संख्या असणार आहेत आणि परिमेय संख्या या वास्तव संख्या असतात, म्हणून हे दोन पर्याय येतील. पूर्णांक येणार नाही, अपरिमेय येणार. अशा पद्धतीने हे दोन पर्याय आपल्याला या ठिकाणी काही प्रश्नांचे द्विपर्यायी उत्तर आपल्याला द्यावे लागणार आहे. प्रश्न पुढचा पहा. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती ते ओळखायचं. परिमेय संख्या अखंड व आवर्ती दशांश, म्हणजे परिमेय संख्या याचं जे रूप जे आहे हे अखंड आणि आवर्ती हे बरोबर आहे. चुकीची जोडी ओळखायची. या ठिकाणी अपरिमेय संख्या अखंड व अनावर्ती हे पण बरोबर आहे. त्यानंतर वास्तव संख्या समूहामध्ये परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा समूह आहे, हे पण बरोबर आहे. नैसर्गिक संख्या धन व ऋण संख्यांचा समूह, हे हा पर्याय चुकीचा आहे. म्हणून याचं उत्तर 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. पुढचा प्रश्न आहे पहा. खालीलपैकी कोणत्या दोन पर्याय अयोग्य विधाने आहेत. 2024चा प्रश्न आहे. दोन पर्याय आपल्याला अयोग्य दिलेले आहेत. सर्व पूर्णांक संख्या वास्तव संख्या नसतात. सर्व पूर्णांक संख्या वास्तव संख्या नसतात. काहीही परिमेय संख्या पूर्णांक संख्या असतात. सर्व परिमेय संख्या पूर्णांक संख्या असतात आणि काही पूर्णांक संख्या या पूर्ण संख्या नसतात. याच्यातलं अयोग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर पहा या ठिकाणी इथे गोंधळ होतो करायचा. सर्व पूर्णांक संख्या वास्तव संख्या नसतात. हे जे विधान आहे, हे जे सर्व पूर्णांक संख्या या वास्तव संख्या नसतात, त्या वास्तव मध्ये येतात. त्यानंतर काही परिमेय संख्या पूर्णांक संख्या असतात. काही परिमेय संख्या, हे बरोबर आहे. म्हणजे विधान बरोबर आहे. आपल्याला अयोग्य विधान शोधायचं आहे. सर्व परिमेय संख्या पूर्णांक संख्या असतात, हे पण आपल्याला या ठिकाणी बरोबर आहे. काही पूर्णांक संख्या ह्या पूर्ण संख्या नसतात. काही पूर्णांक संख्या याच्या या ठिकाणी दिलेले आहे. हे विधान जे आहे हे पण चुकीचं आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय 4 हे जे उत्तर आहे आपल्याला हे द्यावं लागेल. पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती हे ओळखूया आपण. या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं की परिमेय संख्या ओळखायचं एकदम सोपं आहे. या ठिकाणी हे खंडित रूप आहे म्हणून ही परिमेय आहे. ही मात्र अपरिमेय संख्या आहे. ही अपरिमेय आहे. ही अपरिमेय आहे. ही पण अपरिमेय आहे आणि ही अपरिमेय आहे. यामध्ये 1.35 हे जे आहे ही परिमेय संख्या आहे. आपली वेळ संपत आलेली आहे. पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती. तर उत्तर सांगतो डायरेक्ट याचं मी. पाहिल्याबरोबर लगेच लक्षात आलं पाहिजे की स्क्वेअर रूट 5 ही जी संख्या आहे, स्क्वेअर रूट 5 ही या ठिकाणी अपरिमेय संख्या आहे. बऱ्याच वेळा आपल्याला यावरती आधारित प्रश्न विचारले जातात. यामध्ये पण तसंच या ठिकाणी ही परिमेय आहे, ही पण परिमेय आहे आणि 64 वर्गमूळ 8 आहे, ही परिमेय आहे. अपरिमेय संख्या आहे वर्गमुळात 2. या पद्धतीने पण आपण ती लिहू शकतो. वर्गमुळात 2 ची संख्या ही जी संख्या आहे ती या पद्धतीने पण लिहिली जाते. वर्गमुळात 5 म्हणजे वर्गमुळात रेस टू 1/2 हे 2
दोन्ही एकच आहे, म्हणजे ही अपरिमेय संख्या आहे. ठीक आहे. अजून आपल्याकडे प्रश्न होते, परंतु आपल्याला वेळेची मर्यादा आहे. या ठिकाणी आजच्या गणित विषयाची जी पहिली तासिका आहे त्या तासिकेचा मान या ठिकाणी मला मिळाला. माझा परिचय करून द्यायचा राहिला तर मी शेवटच्या याच्यामध्ये माझा परिचय सांगतो. मी केंद्र प्रमुख सुनील रखमाजी गुले, केंद्र मानेरे, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी कार्यरत आहे. आणि आजच्या या तासिकेला मला जो घटक दिलेला होता संख्या ज्ञानाचा, नैसर्गिक संख्यासंच, पूर्ण संख्यासंच, पूर्णांक संख्यासंच आणि परिमेय, अपरिमेय आणि वास्तव संख्या, या सर्व संख्यासंचांचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. आपणही सविस्तरपणे बारकाईने या सर्व घटकाचा अभ्यास करा आणि परीक्षेमध्ये चांगले यश मिळवा. धन्यवाद.